संप्रदाय ना हा स्टेटसवर चालतो. जी माणसं आहेत महाराज लोक, ते संप्रदायाचा पाया रचण्यासाठी काम करीत नाही. दुसऱ्यांनी रचलेल्या पायावरती वरी स्वतःच्या पताका फडकविण्यासाठी हे काम करतायत. कारण वारकरी संप्रदायाने एक इंडस्ट्री उभारलेली. इंडस्ट्री म्हणजे काय की एकमेकावर अवलंबून असलेला व्यवसाय. कीर्तन करण्यासाठी काय साधनं लागतात? मृदंगावाला लागतो, टाळकरी लागतो, पेटीवाला लागतो आणि ऐकायला श्रोते लागतात. आणि त्याच्याही पुढचं ह्या सगळ्याचा संयोग घडून आणण्यासाठी तुमच्या गावामध्ये 4-2 मोहरके लागतात. ते मोफत करीत नाही संप्रदायासाठी, ते त्यांचा वाटा तिथं काढून घेतात. महाराजांचा वाटा काढून घेतात, टाळकऱ्यांचा वाटा काढून घेतात, मृदंगावाला त्याचा वाटा काढून घेतो. आता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं प्रस्थ आहे, तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये भोंदूगिरी का वाढत आहे? वारकरी संप्रदाय असताना देखील महाराष्ट्रामध्ये भोंदूगिरी वाढते असा तुमचा प्रश्न आहे. एक वेळेस भोंदू महाराज परवडला, परंतु वारकरी संप्रदायातला महाराज परवडत नाही. कारण काय करतो माहिती आहे का, भोंदू महाराज आहे का, तो कमीत कमी लोकांना चमत्कार दाखवतो, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतो, की त्यांना गंडे दोरे देतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला भूत लागतील, अमुकला होईल, तमुक होईल, ज्योतिषशास्त्र असेल, आणखीन काही ते अंकशास्त्र असेल आताच्या महाराजाचं, बरोबर का. तर हे जे महाराज आहेत का, की लोकाला काहीतरी आत्मिक आधार देतात, तेवढ्या पुरता का होईना, आणि त्याचा फायदा घेऊन हे पैसे कमवतात. म्हणून त्यांना आपण भोंदू म्हणतो. पण भोंदू कधी, तो अडकला तर भोंदू. परंतु जोपर्यंत लोकांना आत्मिक समाधान मिळतं आणि जोपर्यंत लोकांना त्याच्यापासून फायदा झाला असं त्यांचा ग्रह तयार होतो, तोपर्यंत महाराज चांगला वाटतो. काय आता त्याच्यामध्ये विकृती ही वेगळी गोष्ट आहे. कारण अनेक भोंदू काय माहिती का, 99% हे विकृतच असतात. कारण जे भोंदूगिरी करतात ना ते व्यसनी असतात. कुणी चिलीम पितो, गांजा पितो, किंवा अनेक काही वाईट धंदे करतो. आता अनेक महाराज तर असे आहेत की कुंटणखाना चालवतात मठाच्या नावाने. आणि त्या कुंटणखान्यातून काय करतात, हे वेगवेगळे मोठे लोक असतील, उद्योगपती असतील, यांना ते मूग पुरवण्याचं काम करतात. जे की आता नाशिकचं जे प्रकरण आहे तेच प्रकरण आहे की हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय मध्ये महाराज लोक उतरणं म्हणजे ही फार मोठी तुमच्या आध्यात्मिक क्षेत्राची, तुमच्या धर्माची, तुमच्या देवदेवतांची ही प्रचंड मोठी हानी आहे. मग आता एवढी मोठी हानी होत असताना समाज उघड्या डोळ्याने बघतो. समाजाला काहीच त्याचं वाटत नाही ना. वाटतं वाईट कुणाला, की त्या देवावरती, धर्मावरती ज्यांचं खरोखर प्रेम आहे, जे खरोखर श्रद्धाळू लोक आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं. सामान्य माणसाला त्याचं वाईट वाटत नाही. आता तुम्ही काय म्हणले की एवढा मोठा वारकरी संप्रदाय असताना हे भोंदूगिरी कसं काय वाढते, बरोबर. आता हे वारकरी संप्रदाय ह्या भोंदू बाबाच्याच मागं आहेत. हळूहळू भोंदू बाबा वेगळ्या मार्गाने पैसा कमवतो आणि संप्रदायातले वारकरी वेगळ्या मार्गाने पैसे कमवतात. मला आज सांगा की महाराष्ट्रामध्ये मोफत कीर्तन करणारे वारकरी किंवा महाराज किती आहेत? नाही, भरपूर आहेत ना. लोक त्यांना बोलित नाहीत असे ना. कुणाला? जे पैशावाले त्यांनाच बोलित आहेत. नाही, सांगतो ना तुम्हाला. आता त्यांना बोलवीत नाहीत कशामुळं? नाही, चांगलं कीर्तन करते तरी बोलित नाहीत. त्यांना बोलवीत नाहीत कशामुळं? कारण वारकरी संप्रदायाने एक इंडस्ट्री उभारलेली. इंडस्ट्री म्हणजे काय की एकमेकावर अवलंबून असलेला व्यवसाय. मग आता कीर्तन संप्रदायामध्ये कीर्तन करण्यासाठी काय साधनं लागतात? मृदंगावाला लागतो, टाळकरी लागतो, पेटीवाला लागतो आणि ऐकायला श्रोते लागतात. आणि त्याच्याही पुढचं ह्या सगळ्याचा संयोग घडून आणण्यासाठी तुमच्या गावामध्ये 4-2 मोहरके लागतात. मग ते मोहरके सप्ताहाचं नियोजन करतात. त्या गावात किती पट्टी कोणाकडून वसूल करायची आणि ती पट्टी किती झाली पाहिजे याचासुद्धा अर्थसंकल्प आधीच त्यांच्या तयार असतो. त्या अर्थसंकल्पामधून महाराजांना बिदागी किती द्यायची, टाळकऱ्यांना किती द्यायची, मृदंगाचार्यांना किती द्यायची, हे सगळं अगोदर त्यांचं कागदोपत्री ठरलेलं असतं. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं की हा उद्योग म्हणून ते पाहतात. त्यातून जमा होणारे पैसे महाराजाला पाकिटमधून दिले जातात. त्यामध्ये महाराजाला 5,000 दिले तर इकडं वहीमध्ये लिहिलं जातं 11,000 दिले. म्हणजे तिथं पैसे निघायला लागले ना. आलं लक्षात की तिथं जे 4-2 माणसं मोहरके काम करतात ते मोफत करीत नाही संप्रदायासाठी, ते त्यांचा वाटा तिथं काढून घेतात. महाराजांचा वाटा काढून घेतात, टाळकऱ्यांचा वाटा काढून घेतात, मृदंगावाला त्याचा वाटा काढून घेतो. आता मला सांगा
की ज्या काळामध्ये तुमच्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्या लोकांनी घातला, त्या संत परंपरेमधल्या संत नामदेवांनी किती सुपारी घेतली होती कीर्तन करायची, तुकाराम महाराजांनी सुपारी किती घेतली होती. म्हणजे ह्या लोकांनी समाज प्रगतीकडे नेण्यासाठी, त्याचं उद्बोधन करण्यासाठी कीर्तनं केली, पण त्या- समाजाला त्या- अज्ञानातून बाहेर तसं काढण्यासाठी नाही, कीर्तनं केली. त्या काळात वाहनं नव्हते ना. आता कुठले? वाहनं एका गावात दुसऱ्या गावाला जायचं म्हटल्यानंतर खर्चच लागतो ना. लागतो ना खर्च, बरोबर का? पहिल्या काळात वाहनं नव्हते, काय नव्हते. जात होते ना, असं काय जवळ- बैलगाडी जवळ- जात होते, घोड्यावर जात हा, पण होते, जवळ- म्हणजे त्या काळातली साधनं त्यांनी वापरली ना. लय लांब जात नव्हते ना, आपले जवळ जवळ जायचे ना, 10-5 गावात जवळच्या आसपासच्या तेवढ्याच गावात जायचे ते. मग कशाला तुम्ही लांब जाता? तुम्हाला महाराष्ट्रावर कीर्तन व्हावं वाटतात, तुम्हाला भारतावर कीर्तन व्हावं लागतं, तुम्हाला राष्ट्रीय कीर्तनकार व्हावं वाटतं, तुम्हाला जागतिक कीर्तीचा कीर्तनकार व्हावं लागतं. निसर्गाने तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्र ठरवून दिलेले, तुमचं गाव असेल, तालुका असेल, जिथपर्यंत तुमची हद्द आहे की जिथं तुम्ही मोफत सेवा देऊ शकता तिथपर्यंत जा. आता तुकाराम महाराज देशभर प्रसिद्ध होते, नामदेव महाराज महाराष्ट्रापासून पंजाबपासून प्रसिद्ध होते. नाही, ते म्हणले नाही की आता मला पंजाबमध्ये जायचं आहे, आता मला त्यावेळेस घोडा लागेल, गाडी लागेल, त्याला चारा लागेल, घोड्याला मला कोणीतरी दिलं तरच मी पंजाबला जाईन. पण त्यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती होती लोकांच्या कल्याण करण्याची आणि लोकांसाठी आपलं जीवन कामी येण्याची. त्यांच्या समोर तो हेतू होता, म्हणून ते पायपीट करीत तिथपर्यंत गेले. आताचा महाराजाला जर म्हणलं की गावाशेजारी 2 किलोमीटर कीर्तन आहे, तर तो मोटरसायकलवर तरी जाईन, 4 व्हीलर तरी घेऊन जाईन. कारण काय झालं की आजकालचं जे संप्रदाय आहे ना, हा स्टेटसवर चालतोय. आलं का लक्षात? दिखाव्यावरती चालतोय. म्हणजे संप्रदायातली जी माणसं आहेत महाराज लोक, ते संप्रदायाचा पाया रचण्यासाठी काम करीत नाही, दुसऱ्यांनी रचलेल्या पायावरती वरी स्वतःच्या पताका फडकविण्यासाठी हे काम करतायत. आणि मग माझं नाव किती होईल, मग लोक मला नाव जास्त झालं तर किती सुपारी देतील, म्हणजे ह्याच्यासाठी धड पुढे आहे ना. बरं, ह्या महाराजात जे लोक आहेत का वारकरी संप्रदायातले, ह्यांचं सुद्धा एकमेकाचं जमत नाही, एकमेकाचा तिरस्कार करतात, द्वेष करतात, मत्सर करतात. ह्याचं चांगलं कीर्तन झालं का, हा त्याच्यापेक्षा मी चांगलं करतो. म्हणजे दुसऱ्या महाराजाचं कीर्तन चांगलं झालेलं त्या तिसऱ्याला आवडत नाही, आणि लोकाला सांगतात मत्सर सोडा, द्वेष सोडा. अरे कशासाठी? तुमच्यामध्येच ते फुल म्हणजे काटोकाट भरलेला आहे, आणि तुम्ही चालले संप्रदाय उभा करायला. थोडक्यात काय माहिती का, की वारकरी संप्रदायामध्ये संप्रदाय सांभाळणारेच नीट राहिलेले नाही, आणि त्याच्यामुळं मग असल्या भोंदू बाबाचं साधतं. आणि मग लोकांना पर्याय नसले की लोक कुठलं तरी माध्यम निवडतात. सगळ्यात महत्त्वाचं लोकांना पर्याय लागतात, बरोबर आहे का नाही? की मग जसं धार्मिक संप्रदायामध्ये पर्याय लागतो, देवामध्ये पर्याय लागतो. आता मला सांगा की जुने जे देवदेवता होते, आता महादेव, कृष्ण, राम हे आहेत ना, रामनवमी आली की मग राम आठवतो, कृष्ण जन्माष्टमी आली की कृष्ण आठवतो, आणि महाशिवरात्री आली की महादेव आठवतो. हे 3 दिवस जर सोडले तर इतर वेळी आपल्या सगळ्या महिला, आपले सगळे माणसं कुठल्या तरी एखाद्या मंदिरात जातात, गुरुवारच्याला तिथं पोथीपठण करतात, मंत्र हवन करतात, बरोबर आहे का? आता मूळ हे संप्रदाय नाही ना तुमचा. दर 20 वर्षांनी नवीन देव निर्माण होतो, माहिती आहे तुम्हाला? भारतामध्ये दर 20 वर्षांनी एक नवीन देवताची निर्मिती होती. आता एक आता 33 कोटी तर मागं संपले. आता त्या खाटू श्याम एक तयार झाला नवीन. कशाचा खाटू श्याम, कशाचा बिट्टू श्याम? हे माणसं निर्माण करतात. जे मूल देवता आहेत ना, त्यांच्यापासून लोक पुढं भटकत चाललेले. देवाचा देव महादेव आपण म्हणतो, या सृष्टीचा रचेता महादेव म्हणतो, या सृष्टीचा पालनकर्ता महादेव म्हणतो. आता जर तुमच्या पालनकर्ताच तुमचा रक्षक असला तर बाकीच्या मुळ्या, बाकीच्या फांद्या, काटे कुपाटे हे जमा करायची काय गरज आहे? म्हणजे लोक मुळं सोडतात आहे, आणि बाकीचे बारकाले जे झुंझुरुट महाराज लोक आहेत का, त्यांना देव बनवतात आणि त्यांचे काय करतात माहिती का, त्याची पूजापाठ करीत बसतात. अरे मूळ एकच आहे ना तुमचं. ठीक आहे, त्या महाराजाला तुम्ही लांबून नमस्कार करा. आता उद्याच्याला नितीन महाराज फार मोठे कीर्तनकार होते, गाजून म्हणजे मोठे होऊन गेले, चांगली सेवा त्यांनी केली, आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांची समाधी बांधली. मग ते आजूबाजूचे लोक काय करणार माहिती का, की नाही महाराज म्हणजे देवाचा अवतार होते, चालले त्यांच्याकडे पुन्हा नवस करायला, नारळ फोडायला, मुख फोडायला. हे असं जे व्हायला लागलं का, त्याच्यामुळं काय व्हायला लागलं की व्यक्तिपूजा आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांनाच आपण आता देव मानायला लागलो. पण आता विज्ञान बी एवढं प्रगत झालंय, तर शिकलेले लोक बी ह्याला बळी कसं काय पडत असेल? कुठले शिकलेले लोक ह्याला जास्त काय? हे लय महत्त्वाचा प्रश्न. शिकलेले माणसं आहेत का, शिकलेले माणसं हे पूर्ण प्रॅक्टिकल असते. कारण शिकलेले माणसं आहेत का, तुम्हाला सांगतो, शिकलेले माणसंच देव निर्माण करते. देवाची निर्माते शिकलेली माणसं. तुम्हाला माहिती आहे का, आता अलीकडं गावोगाव आता मठ उभा राहायला लागलेत, आणि जे काही स्वतःला निस्पुरी मारणारे महाराज आहेत का, अशा मठावरती आता लोक आणून बसवायला लागले.
आता ते बसवत असताना काय करतात माहिती का, हे पुढाकार कोण घेतात, हे शिकलेले माणसं घेतात. मग ते काय करतात, मग महाराजाला म्हणतात की ते मठाचं बांधकाम मी करून देतो, तमुक करून देतो. गावातल्याला वाटतं की आला ह्या गावचा आपला डॉक्टर होता, वकील होता, त्यांनी 2 लाख 5 लाख मठ बांधायला दिले, बरोबर का. परंतु ते कसे देतो माहिती तुम्हाला, तर महाराजाला आधीच म्हणतो, महाराज मी तुमचं सगळं बिझनेस सेट करून देतो. हां, उद्याच्याला जी काही जमा होईल ते आपल्याला दुसरा बिझनेस वाढवायला हे भाग भांडवल कामाला येईल. मग महाराज काय करतो, पाया पडणीचे, तंत्रमंत्राचे, हां, कोणाचे वेदना दुःख दूर केल्याचे दान दक्षिणा पैसा जमा होतो. महाराजाचा खर्च करून किती करणार आहे. मग ते काय होतं, उरलेले जे पैसे असतात ना 10-5 लाख रुपये वर्षाला जमा होणारे, कोणाचे 5-50 लाख होतात. आता जशी ज्याच्याकडे कला आहे तसे पैसे जमा होतात, कोणाचे कोट्यावधी होतात. मग आता हे जमा झालेले पैसे किंवा महाराज म्हणत नाही की आता ह्या राष्ट्राच्या उद्धाराला माझे 1 कोटी रुपये चालले, आता ह्या गावासाठी गावात आलो, गावाने मला सांभाळलं, आलेली दानदक्षिणा मी आता गाव मोठं करण्यासाठी हे माझे 1 कोटी रुपये आता खर्च करतो, मला काय सोबत न्यायची गरज आहे, किंवा कुठल्या बँकेमध्ये FD मध्ये ठेवत नाही. ते काय करतो माहिती का, अशी जी शिकलेली माणसं आहेत ती जवळ धरतो आणि त्यांना म्हणतोय धराबर माझे 10 लाख रुपये कुठेतरी गुंतवणूक करून टाका. मग ते दुसऱ्याच्या नावाने प्लॉट घेतो, दुसऱ्याच्या नावाने जमिनी घेतो, बरोबर का. हां, किंवा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये शेअर्स घेतो. महाराज लोकांची इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात जास्त आहे आणि ती कुणाच्या माध्यमातून आहे, शिकलेल्या माणसाच्या माध्यमातून आहे. ती का आहे, कारण शिकलेला माणूस पैसा चांगला सांभाळीन, धोका देणार नाही, म्हणून ती शिकलेल्या माणसाला जवळ करतो. शिकलेला माणूस त्याचा भक्त आहे म्हणून नसतो, शिकलेला माणूस त्याचा बिझनेस पार्टनर असतो. कालच्या प्रकरणात तुम्ही बघत असाल ना, सगळे अधिकारी जो लोक आहेत का, IPS IAS मोठमोठ्याले अधिकारी, त्या बाबाचे पार्टनर आहेत. म्हणजे हे ताजं उदाहरण आहे तुमच्यासमोर. नाही, पण हे नारायण नागबळी वगैरे करायला जाते शिकलेले लोक, हे ते समजत हे आगोरी विद्या, ह्याच्यावर कसं काय विश्वास ठेवतात लोक. काय होतं माहिती का, अतिरिक्त पैसा जमा झाला की कधी बी माणूस अस्वस्थ होतो. आणि त्यातली त्यात अवैध मार्गाने जर जास्त पैसा आलेला असला आणि त्याला साधी मुंगी जरी चावली का, त्याला वेदना जास्त होतात. कारण त्याला माहीतच नसतं ना मुंगी कशी चावती, मुंगळा कसा चावतो, उलसा का आजार झाला का नाही, ते अस्वस्थ होतो. आणि मग त्याला काय भीती वाटत असते माहिती का, की आपण केलेल्या पापाचा त्याला नेहमी आठवण होत राहते. आणि मग ते काय होतं माहिती का, ज्यावेळेस माणसाचं मन पंगू होतं का, त्यावेळेस त्याला मानसिक आधार लागतो, आध्यात्मिक आधार लागतो. आणि मग त्यावेळेस वाटतं याला आपण एवढे मोठे पैसे कमवले, चला 10-5 रुपये आपण खर्च करू, नागबळी करू, ती चारीधाम करू, अमुक करू तमुक करू, जातो खर्च करायला. मग त्याच्याकडं खर्च करायला त्याच्याकडं आमाप पडलेले असतात कोट्यावधी रुपये, त्यातले त्यांनी लाख रुपये बी खर्च केले, त्याचं काय वाकडं होणार आहे. परंतु प्रश्न काय होतो माहिती का, त्यांनी लाख रुपये खर्च केले की ज्याचं उत्पन्न 10,000 आहे का, काय तो बळ म्हणतो, एवढ्या मोठे माणसं ते देवधर्म करतात, एवढे मोठे माणसं नागबळी करतात, मग आपण 10-5 हजार रुपये खर्च केलेले काय वाईट आहे. अरे बाबा, त्याचं उत्पन्न कुठं, तुझं उत्पन्न कुठं. मग तो काय करतो, त्याचं उत्पन्न 10,000 असतो, तिथं 50,000 खर्च करतो, गेला 5 वर्ष माग. हे असं आहे सगळं. थोडक्यात माणूस काय माहिती का, दुसऱ्यासोबत स्पर्धा करतो, मग चांगली असेल वाईट असेल. मग ह्या दुसऱ्या सोबत स्पर्धा करताना पुढचा खड्ड्यात गेला की मागचे 100 खड्ड्यात जाते. ह्याच्यातूनच समाज बाहेर पडायला तयार नाही, ह्याच्यातूनच समाज विकसित व्हायला तयार नाही. आणि मग तुमच्यासारख्या सांप्रदायिक माणसांनी हे लोकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही बघितलं कधी, मी तर सांगतो रोज, नाही तुम्ही बघितलं कधी, मठावर बसलेला महाराज, तंत्रमंत्र ज्योतिषी सांगणारा महाराज, कधीच समाजाला उद्धाराचं, प्रगतीचं, शिक्षणाचा मार्ग सांगणार नाही, उद्योगी व्यावसायिक व्हा म्हणून मार्ग सांगणार नाही, बरोबर आहे का. आणि तो सांगेल तरी कसं, त्याच्याकडे ती नॉलेज नसतंच ना. सगळे वाईट नॉलेज जमा करून बसलेला असतो, सगळ्या वाईट गोष्टी जमा करून बसलेला असतो, चांगलं कशाला सांगेल ते. म्हणून आठले महाराज कधी चांगलं सांगत नाहीत. म्हणून समाजाने किंवा लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे काय, की महाराज कोणता चांगला आणि कोणता वाईट. उगं एखाद्याने देव दाखविला आणि पुढं ते तसलं तंत्रमंत्र विद्येचं सामान ठेवलं की लोक लगेच तिथं बुरळ पडतात. ह्यातून बाहेर पडलं पाहिजे. आता इथून पुढचं जगणं फार कठीण आहे. असले बुवा बाबा काय तुम्हाला जगविणार नाहीत. आज गॅसच्या पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत. आता एखाद्याच्या घरातला जर गॅस संपला तर तो बाबा जर खरंच चमत्कारिक आहे त्यांनी गॅसचं सिलेंडर भरून द्यायला पाहिजे. एक मंत्र टाकला की तुमच्या ह्याच्यामधलं काय म्हणते त्याला, गाडीतलं पेट्रोल संपलं की त्यांनी हवेवर गाडी चालून दाखवायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि जर त्याच्यापेक्षा मोठा तांत्रिक बाबा असला तर त्यांनी एक काम केलं पाहिजे, ते होर्म्यूज बंदर आहे का नाही, त्या बंदरातल्या सगळ्या ज्या नौका अडकून पडलेल्या तेल वाहतूक करणाऱ्या त्या एका मिनिटामध्ये तिथून ओढून आणल्या पाहिजे त्यांनी. काय
इकडलं जग तिकडं झालं पाहिजे तर तो खरा महाराज, ती खरी तंत्रविद्या. ही तर त्यांचं भविष्य त्यांना कळत नाही. कळतंय का? कशाचे महाराज आणि कशाचं काय. चला, धन्यवाद.